श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा। श्रीराम देखे बुद्धीची भाषा नेणीजे, मनाचा अंकुर अनुदयजे, ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा। हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैसी, योगिये कर्म करीती तैची केवळातनु। मग पांच भौतिक संचले, जेव्हा शरीरासे निदेले, तेथ मनची राहटे एकले स्वप्नी जेवी। नवलय के धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा, देहा हो नेदी उजगरा, परिसुख दुःखे भोगी। इंद्रियांच्या गावी नेणीजे, ऐसा व्यापारो जो निपजे, ते केवळ उगा म्हणजे माणसाचा। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय जगद्गुरुशींच्या चरणी नतमस्तक होऊन, त्याचप्रमाणे आपले पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करून इथे संत संघाला उपस्थित भाविकांना श्री गुरुदेव। आपण मागील आठवड्याच्या संत संघामध्ये बघितलं की गुरुमाऊलींनी आपल्याला अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये कर्मयोगी आणि कर्मसन्यासी हा कसा असतो, त्याची लक्षणं काय हे सांगितलं। आता हेच अजून कर्मसन्यासी कसा असतो हे अधिक स्पष्ट केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी या पुढील ओव्यांमध्ये। आपल्या या अध्यायाचं नावच आहे की कर्मसन्यासी। आता नावावरून तरी आपल्याला असं वाटतं की संन्यास म्हणजे काय तर त्याग करणे, सोडून देणे। कर्मसन्यासी म्हणजे असं असेल की ज्यांनी कर्माचा त्याग केलाय तो म्हणजे कर्मसन्यासी। परंतु इथे तो अर्थ अपेक्षित नसून ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की कर्मसन्यासी म्हणजे कोण, तर जो कर्म तर करतोच, पण त्या कर्म करत असताना हे माझ्यासाठी करतोय, त्यामध्ये माझा काहीतरी फायदा होणार आहे, तोटा होणार आहे, असं त्या कर्मामागे कोणतीही द्वैत भावना किंवा इच्छाच ठेवत नाही, किंवा त्या फळाची अपेक्षा करत नाही, किंवा कुठलाही अहंकार ठेवत नाही की हे मी करतोय, माझ्यासाठी करतोय। या अहंकाराचा, या आसक्तीचा जेव्हा त्याग होतो त्यावेळी जो घडतो तो कोणता, तर कर्मसन्यास। मग ज्ञानेश्वर माऊली आता सांगतात की हा कर्मसन्यासी कसा असतो, कारण का आता इथे कृष्णाला सुद्धा भ्रम झालेला आहे की कर्मयोग श्रेष्ठ की कर्मसन्यास श्रेष्ठ।
मग अशा वेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, अरे पार्था, तुझ्याकडून सुद्धा कर्मसन्यास घडावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून हा कर्मसन्यास कसा असतो हे ऐक तू. आणि म्हणून श्रीकृष्ण आता अर्जुनाला सांगतायत की कर्मसन्यासी काय करतो, तर तो शारीरिक कर्मही करतो आणि मानसिक कर्मही करतो. परंतु ही दोन्ही कर्म करून सुद्धा तो कर्माच्या बंधनात अडकत नाही, तो कर्मसन्यासी. मग आता शारीरिक कर्म म्हणजे काय हे ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला इथे समजावून सांगितले. ते सांगतायत की शारीरिक कर्म म्हणजे जे शरीराने इंद्रियांनी केलेलं कर्म म्हणजे शारीरिक कर्म. परंतु हे कर्म करत असताना त्यामध्ये आपलं मन, आपली बुद्धी अजिबात आपलं स्वतःचं काही चालू देत नाही. म्हणजे फक्त शरीराकडून कर्म होत असतं, पण मनामध्ये बुद्धीमध्ये जरासुद्धा विचार येत नाही की हे मी माझ्यासाठी करतोय किंवा माझा अमुक एक फायदा झाला पाहिजे ह्यासाठी करतोय किंवा हे माझ्यामुळे घडतंय. की मन आणि बुद्धीला त्याचा पत्ताच नसतो. शरीराकडून आपोआप जे घडतं ते शारीरिक कर्म. हे अजून सोप्या भाषेत सांगताना ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कुणाचं उदाहरण देत आहेत, तर लहान मुलाचं उदाहरण देत आहेत. की जसं लहान मूल की जे निरागस असतं, त्याला काहीच नसतं, ते अगदी लहान असतं आणि खेळत असतं, बागडत असतं. आपल्याला लागेल, आपण खेळताना असं खेळलं पाहिजे, असं करू नये, त्याच्या मनात काहीच नसते, इच्छाच नसते, द्वैत भावनाच नसते. फक्त शरीराकडनं ते कर्म होत असतं, इंद्रियांकडून हे कर्म होत असतं. त्या कर्माला म्हटलं जातं शारीरिक कर्म. आणि दुसरं कर्म आलं मानसिक कर्म. हे कर्म म्हणजे काय, तर जे मनानं केलं जातं. की उदाहरणार्थ ज्यावेळी आपण झोपलेलो असतो, शरीर झोपलेलं असतं पण मन मात्र स्वप्न बघत असतं, त्यावेळी जे कर्म होतं ते मानसिक कर्म. त्यावेळी इंद्रियांना पत्ता नसतो, मन कुठे कुठे भरकटत असतं, पण ते मनाने कर्म करण्यासाठी त्याला शरीराची किंवा इंद्रियांची आवश्यकता नसते. असं कर्म जे असतं ते मानसिक कर्म. मग आता हा कर्मसन्यासी हे शारीरिक कर्म आणि मानसिक कर्म नेमकं कसं करतो आणि ह्याच्या बंधनात सुद्धा कसं अडकत नाही, ह्याची उदाहरणं म्हणजे अनेक संत आहेत. की अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर संत जनाबाई शरीराने गौऱ्या थापायच्या, पण मनाने कुठे विठ्ठल नामामध्ये तल्लीन असायच्या. गौऱ्या करताना त्यांचं मन तिथे येत नव्हतं की गौऱ्या माझ्या कशा होतील, जाड होतील, बारीक होतील, असं काहीच नव्हतं. आणि नामस्मरण करताना सुद्धा मनामध्ये विचार येत नव्हता किंवा ते नामस्मरण करताना शरीर आडवं येत नव्हतं, अरे मी गौऱ्या करते, आता मी नामस्मरण कसं करू. की जसं गोरा काका शरीराने काय करायचे तर आपला मडकी घडवायचे, पण मनाने मात्र विठ्ठल नामामध्ये मग्न असायचे. अगदी एवढंच कशाला, आपली प्रत्यक्ष गुरुमाऊली सुद्धा याचं तंतोतंत उदाहरण आहेत. आणि म्हणूनच तर ते म्हणतात ना, ओ देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. शरीराने तर कर्म करतच आहेत, पण मनाने सदा न कदा गजानन महाराजांशी किंवा आपल्या गुरूंशी, बाप्पांशी तल्लीन असतात. किंवा परमार्थ करताना कधीच प्रपंच आडवा येत नाही की अरे मी परमार्थ करतोय, पण माझ्या घरादाराचं कसं होईल, माझ्या बायका मुलांचं कसं होईल. किंवा प्रपंच करतात, अरे मला आता माझ्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रपंचाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे आता मी संप्रदायाकडे वेळ देऊ शकत नाही. असं कधी आपण ऐकलंय का. प्रपंच हे उत्तम पद्धतीने करतात, असं कधीच आपल्याला दिसत नाही की प्रपंचामध्ये बॅलन्स गेलाय. किंवा परमार्थामध्ये सुद्धा दिसत नाही की काय प्रपंचामुळे परमार्थामधला बॅलन्स ढळला आहे. प्रपंच आणि परमार्थ इतका छान पद्धतीने करतात की शरीराने प्रपंच करतायत आणि मनानं मात्र काय तर संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, या जगाचा उद्धार व्हावा यासाठी अहोरात्र झटतायत. आणि म्हणूनच आज आपण बघतोय आपल्या संप्रदायाचं वय काही जास्त नाही हो, अवघे 20 ते 25 वर्षामध्ये आपण संप्रदायाचं कार्य असं काही कुठे स्वामीजींनी नेऊन ठेवलेलं आहे की जणू काही या संप्रदायाचं वर्ष जर बाहेरून म्हणजे बाह्यदृष्टीतून बघणाऱ्यांनी जर विचार केला तर असं वाटतं अरे या संप्रदायाचं वय किती, तर 700-800 वर्ष जुना हा संप्रदाय आहे की काय. पण प्रत्यक्ष अवघी 20 ते 25 वर्षामध्ये आपल्या संप्रदायाची घोडदौड एवढी पुढे नेऊन ठेवली आहे की हा संप्रदाय फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर 7 समुद्रापलीकडे आज गेलेला आहे. आणि हे एवढं करत असताना स्वामीजींचा कुठेही प्रपंचामध्ये बॅलन्स गेलेला नाही. प्रपंचसुद्धा उत्तम रीतीने करतायत आणि त्याचप्रमाणे परमार्थसुद्धा उत्तम प्रतीने करतायत. मग ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय की असा हा कर्मसन्यासी काय करतो, शारीरिक आणि मानसिक कर्म करतो, पण एवढ्यावरच तो थांबत नाही,
तर आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अरे बघ, जसे इथंच योगी कर्मसन्यासी शरीराने कर्म करतात आणि मनानं परमार्थ साधतात, अगदी तुला सुद्धा तुझं कर्म म्हणून शरीराने हे युद्ध करायचं आहे आणि मनानं कायम तुम्हाला तल्लीन राहायचं आहेस. आणि मग श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत की अरे अर्जुना, कर्मसन्यासी एवढ्यावरही थांबत नाही, तो कर्म तर करतोच, मनाने भगवंताशी तल्लीनही असतो, पण बुद्धीने कायम लक्षात ठेवतो की हे कर्म करणारा मी कोणीही नाही. हा करता करविता कोण आहे तर तो परमेश्वर आहे, तो हे सगळं करून घेत असतो. अगदी अर्जुना, अरे तुला सुद्धा तसंच करायचंय, तुला युद्ध करायचंय, पण ते युद्धाचं श्रेय मात्र तू स्वतः घेऊ नको, ते श्रेय मला दे. कारण जर तू युद्ध केलं नाहीस तर हे युद्ध तर होणारच आहे, अटळ आहे. अरे उलट सद्भाग्य आहे की तुझ्यासारखे वीर पुरुषाला याचा साक्षीदार किंवा तुझ्या हातून हे युद्ध होणार आहे. आज आपण सुद्धा बघतो की अनेक उदाहरणामधून आपल्याला सुद्धा अनेक वेळा आपल्या संप्रदायाचे प्रबोधनकार वेगळ्या जबाबदाऱ्या, सांप्रदायिक कार्याच्या जबाबदाऱ्या पार पाडा म्हणून सांगत असतात. मग आपल्या संप्रदायाची जी जिल्हा सेवा समिती आहे, तर जिल्हा सेवा अध्यक्ष किंवा निरीक्षक आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदार देतो आणि अपेक्षा ठेवतो की तुम्ही समाजासाठी जगा म्हणून. परंतु हे लक्षात घ्या की आपला पहिला प्रपंच नीटनेटका करायचा आणि तो प्रपंच नीटनेटका करत असतानाच तुम्हाला परमार्थिक सेवासुद्धा करता आली पाहिजे. परमार्थिक सेवा ज्यावेळी करतो त्याचं श्रेय घेऊ नका. हे बघा, हे मी केलं, हे मी जमा करून दिलं, धान्य माधुकरीच्या माध्यमातून मी एवढं धान्य जमा केलं, किंवा ब्लड इन नीडच्या माध्यमातून मी एवढे रक्तदाते जमा करून दिले, हे श्रेय घेऊ नका. हे काम तुमचं नाही आहे. तुमचं काम एवढंच आहे, ज्या अर्थी भगवंतानं तुमचं नियोजन केलेलं आहे शरीराचं, आणि भगवंत वेगळ्या माध्यमातून तुम्हाला उद्युक्त करतो आहे की तुम्ही कार्य करा. त्यावेळी आपला प्रपंच जो आहे तो नीटनेटका करायचा, गुरूंवर पूर्ण भरोसा ठेवायचा, गुरूंनी घालून दिलेली जी मार्गक्रमण आहे तिचं कधी उल्लंघन नाही करायचं. गुरूंनी काय केलं आहे, नीतिमूल्य कशी जोपासायची ती सांगितले. मुलाशी कसं आपलं नातं राहिलं पाहिजे, पत्नीशी कसं राहिलं पाहिजे, घरातील कुटुंबातील लोकांशी कसे आपले संबंध ठेवले पाहिजेत, हे जे सांगितलेलं आहे त्याचं उल्लंघन कधीही करायचं नाही. त्याचं उल्लंघन केलं आणि नको त्या चुकीच्या गोष्टी केल्या तर आपलं बघून आपला मुलगा बिघडणार आहे. आणि मग जो आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होणार. तारुण्य असतं, तारुण्यामध्ये बऱ्याच घोड चुका करत असतो आपण, की ते तारुण्याचा आपल्या डोळ्यावर जो लागलेला चष्मा असतो तर कुणाचीच कदर नसते, ना बायकोची ना आईवडिलांची. आणि मग चुकीच्या मार्गाने जातो, पण आपल्याला माहीत नसतं. जसं घरामध्ये आपण शेण आणतो जमीन स्वच्छ करण्यासाठी, त्याने सारवलं जाणार, जमीन स्वच्छ होणार, पण त्याचबरोबर वाळवीला निमंत्रण देतो आपण. आपल्या घरामध्ये वाळवी येत असते. तसाच हा प्रकार आहे की आपण तारुण्यामध्ये काही चुका करतो, हातात पैसे आलेले असतात, अंगात रग असते ताकदीची, आणि त्यामुळे चुका घडतात. आणि मला कोण विचारणार, मी कुटुंब प्रमुख आहे. आणि मग त्याच्यातून मुलं फुकट जातात, आणि फुकट गेलेल्या मुलांना दुरुस्त नंतर नाही करता येत. म्हणून गुरुमार्गामध्ये कधीच तुम्हाला संन्यास घ्या, तुम्ही संसार सोडा असं कधीच सांगितलं जाणार नाही. का तर तुम्ही प्रापंचिक लोक आहात, प्रपंच करण्यासाठीच तुमचा जन्म आहे. आणि प्रपंच करणं काही गैर नाही ना, कारण त्या प्रपंचामध्ये असणारे जे घटक आहेत ते सुद्धा ईश्वरच आहेत. कणाकणात देव आहे ना. मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं ना, कळला नाही कळला नाही कळला नाही देव, आम्हा कळला नाही देव. या अभंगात मी सांगितलं आहे, अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. जर अणुरेणूत देव आहे याचा अर्थ तुमच्या त्या पत्नीमध्ये आहे, मुलामध्ये आहे, आईवडिलांमध्ये आहे. तिकडे आईवडिलांची सेवाच नाही करायची, पत्नीला किंमतच द्यायची नाही, आणि इकडे जिल्हाध्यक्ष व्हायचं किंवा निरीक्षक व्हायचं किंवा प्रबोधनकार व्हायचं किंवा कोणतरी थोर समाजसेवकचा बुरका पांघरायचा. उपयोग काय त्याच्यातून? काय आदर्श घेणार तुमच्याकडून? म्हणून गुरूंनी दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गानं चला. तुमची भूमिका नीट समजून घ्या. मी नवरा आहे, मग नवरा जो आहे बायकोला समजून घेतलं पाहिजे, पत्नीला समजून घेतलं पाहिजे, आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे. हल्ली एक फॅशन झालं, लग्न झालं रे झालं की नवऱ्याला घरातून बाहेर कसा काढता येईल आईवडिलांपासून, असा एक रोगच लागला आहे जणू काही.
आपण कुटुंब प्रमुख आहोत, आपण विचार केला पाहिजे बायकोही हवे आणि आईवडील पण हवेत. आणि म्हणून दोघांच्या मध्ये आपण उभे आहोत. पत्नीवर पण अन्याय नाही होणार ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि आईवडिलांवरही अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी दोघांकडे पण लक्ष असलं पाहिजे की हिच्यावर अन्याय होतो आहे का, की ही त्यांच्यावर अन्याय करते. आईवडिलांचं पण सगळंच ऐकायचं नसतं, कारण काही आईवडील त्या मुलीला भेटूच देत नाहीत, त्या नवरा बायको म्हणून रिलेशन ठेवूच देत नाहीत. अशी पण आम्ही समाजामध्ये काही पालक पाहिले. त्यामुळे त्या मुलीवर अन्याय केला ते सुद्धा पाप आहे. या काही मुली अशा असतात की आईवडिलांच्या संगोपन होताच कामा नाही ह्या मुलाकडून, अशाही काही मुली असतात. म्हणून आपल्याला जबाबदारीने वागलं पाहिजे, चुका कुणाच्या ते समजून घेतलं पाहिजे, वेळ प्रसंगी त्यांना सांगितलं पाहिजे ही तुमची चूक आहे, कारण दोन्ही आपलेच आहेत. त्यामुळे तोल ढळू देता कामा नये आपण, ही आपली जबाबदारी आहे. की जर पत्नीची चूक असेल तर पत्नीला खडसावलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे चूक आहे, माझ्या आईवडिलांशी असं वागलेलं मला नाही आवडणार. आईवडिलांची चूक असेल तर आईवडिलांना पत्नीच्या समोर बोलू नका, पण एकांतामध्ये नक्की आईवडिलांना सांगा ही चूक आहे, तीसुद्धा माणूसच आहे. त्या तुम्ही जो अन्याय करताय तो करू नका. बघा घर व्यवस्थित चालेल की नाही. तेव्हा ही जबाबदारी तुमची आहे, कारण प्रत्येकामध्ये प्रत्येकाचा जो आत्मा आहे हे भगवंताचं स्वरूप आहे. अशा पद्धतीने वागलं पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये जी दृष्टी पाहिजे, चौकसपणा पाहिजे, तो अध्यात्मामुळे येणार आहे, तो उपासनेमुळे येणार आहे. कारण भक्ती हा शेवटी अंतःकरण डेव्हलप करण्याचा व्यायाम आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही अंतःचतुष्टी भक्ती डेव्हलप करत असते. मी अनेक वेळा सांगतो की भक्ती हा मनाचा व्यायाम आहे आणि अंतर्मन बहिर्मन ज्यावेळी विकसित होतं त्यावेळी संयम, समयसूचकता, प्रगल्भता, दूरदृष्टी, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचा गुण या गोष्टी डेव्हलप होतात. आणि त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घातली पाहिजे आणि दोन्ही सांगड घालून गेलं पाहिजे. नुसतं अध्यात्म केलं तर विकास नाही होणार आणि नुसतं विज्ञान केलं तर परिपूर्णता नाही येणार. विकास होईल पण जे संवर्धन, माणुसकीचं जे संवर्धन झालं पाहिजे ते होणार नाही. मग दोघांची सांगड घातली पाहिजे. यासाठी आपण गुरुमार्गात आलो आहे. मग गुरुमार्गामध्ये हे नाही शिकवलं जाणार की तुम्ही तुमचा संसार रस्त्यावर सोडून द्या, पहिला संसार करा, त्या संसारातून वेळ काढा आणि समाजासाठी जगा, म्हणजे सांप्रदायिक कार्य करा. मग कुठे पाणी अडवा, पाणी जिरवा, स्वामींच्या संप्रदायाच्या माध्यमातून सेवा दिली असेल ती करा ना. त्यासाठी शरीर झिजवा ना. तुम्ही जेवढा झिजवणार तेवढं ते निरोगी होणार. त्या शरीराला व्यायाम दिला पाहिजे. आज आपला जीवनपद्धती जी आहे, जगण्याची जीवनपद्धती आहे, त्या जीवनपद्धतीमुळे निर्माण झालेले बरेचसे आजार आहेत. कारण पूर्वीची जीवनपद्धती वेगळी होती, शारीरिक कष्ट होते. आज कष्टाचं प्रमाण फार अत्यल्प झालेलं आहे, घाम गाळण्याची प्रक्रिया कमी झालेली आहे आणि म्हणून ते जे स्थूलपणा आलेला असतो, वेगळ्या प्रकारचे आजार झाले ते त्याच्यातून निर्माण झालेले असतात. मग गुरु कायिक आणि वाचिक, मानसिक आपल्याला सेवा देत असतात. तुमचा संसार प्रपंच ते सांभाळून तुम्ही करावा ही अपेक्षा असते. मग ते करा, त्याने काही वाया जाणार नाही. ज्या वेळेला आपण समाजाची सेवा करायला पुढे येत असतो आणि करतो ते पुण्यच आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस स्वतःसाठी जगता ते प्राण्यांसारखं आहे. प्राणी स्वतःसाठी जगतात. माणसानं स्वतःसाठी पण जगलं पाहिजे आणि इतरांसाठी जगलं पाहिजे. म्हणून तर मी माझा संदेश आहे ना, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जगू द्या नाही, जगू द्या ही मेहरबानी झाली. तुमचं कर्तव्य आहे जगवा. कारण तुम्ही माणूस आहात. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. की तुम्हाला अधिक ज्ञान दिलेलं आहे भगवंतानं, त्या ज्ञानाचा उपयोग करा आणि तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. यासाठी आता मनुष्य जन्म घेतलेला आहे. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्यासाठी जगता, दुसऱ्याला जगवण्याचा प्रयत्न करता, त्या देव शोधण्याची गरज नाही, बाहेर जाण्याची गरज नाही. तुझं आहे तुझं पाशी, पर वेड्या जागा चुकलाशी. त्याच तुकोबारायांनी, ज्या तुकोबारायांनी हा अभंग लिहिला त्याच तुकोबारायांनी सांगितलं,
देव पहावयास गेलो आणि देवच होऊन ठेलो. तुम्ही ज्यावेळेस समाजासाठी जगताना त्यावेळेस तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होतं. जो अडल्या पडल्यात एकमेकांच्या सहकार्यासाठी धावतो, लोकच त्याला म्हणतात अमका तमका माणूस देव माणूस आहे. तर देव शोधायला जाण्याची गरज नाही, देव आपल्यात आहे. तो आपल्यातल्या देवाचं प्रकटीकरण होणं म्हणजेच मोक्ष मिळवणं. तर मोक्ष मिळवण्यासाठी ही सगळी धडपड आहे. आणि मोक्ष याच जन्मात का मिळवायचा? तर इथेच प्रगल्भ बुद्धी आहे. 84 लाख योनी आहेत असं म्हणतात. तर त्या कुठल्याही योनीमध्ये एवढं दिव्य ज्ञान, एवढी प्रगल्भ बुद्धी कुठल्याही प्राण्यामध्ये नाही, जी आपल्यामध्ये आहे. मग त्या बुद्धीचा वापर करून जो चराचरात आहे तो आपल्यात आहे याचा साक्षात्कार घडवून घ्यायचा म्हणजेच आत्मज्ञान आहे, म्हणजेच मोक्ष आहे, म्हणजेच मुक्ती आहे. तर हे अर्जुना, ही मुक्ती मिळण्यासाठी फक्त स्वतःसाठी जगू नकोस. तुझा भ्रम निर्माण झाला की मी ह्यांना सगळ्यांना मारल्यानंतर मला केवढं पाप लागेल. पण तू असं का नाही समजून घेत की तुला त्याच्यासाठीच जन्माला घातला विधात्यानं. तू त्याच्यासाठीच जन्माला आलेला आहेस की चुलते काका मामा हे अतिशय विषारी होतील, अतिशय वाईट अशा गोष्टी जोपासतील, अत्याचार प्रचंड वाढेल, अनाचार दंबाचार प्रचंड वाढेल आणि त्याचा नाश करण्यासाठी तुझी उत्पत्ती असेल असं का नाही समजत. त्यासाठी तू निर्माण झालेला आहे. म्हणून फळाची अपेक्षा धरू नकोस. तुला कर्मसन्यासी बनायचं आहे. तुला संन्याशीच आहेस. वृत्ती तुझी संन्याशी होऊ दे. जसं लहान बालक जे एखादं कार्य करतं त्याच्यामध्ये छक्के पंजे काहीही नसतात. खेळणं एवढंच त्याला माहिती असतं. तसं तुझं मन निष्प्रभ कर, कोरं कर आणि ते समोर उभे रणांगणामध्ये आहेत त्या व्यक्ती म्हणून बघू नको, प्रवृत्ती म्हणून बघ आणि त्यांचा निपात कर. यासाठी मी तुला कर्मसन्यास सांगतो. आपण जे म्हणजे जे भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तेच ज्ञान ज्ञानेश्वरीतून आता आपण आत्मसात करतो. इथे आपण काय घ्यायचं आहे? इथे अर्जुन आपण आहोत आणि आपले गुरुदेव जे आहेत ते कृष्ण आहेत. मग आपलं रणांगण कोणतं आहे? तर आपलं भोवतालचं जग, आपला जो आजूबाजूचा परिसर हे आपलं रणांगण आहे. या रणांगणामध्ये आपल्याला योद्धा व्हायचं आहे आणि लढायचं आहे. मग योद्धा म्हणून लढायचं जर असेल तर पहिलं काम केलं पाहिजे की आपलं कर्म स्वच्छ असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आकस ठेवून कुणाबरोबरही जगू नका. कुणाबद्दलही आकस ठेवू नका. त्याने विचारलं तरी ठीक आहे, त्याने नाही विचारलं तरी ठीक आहे. मी माझ्या अभंगात सांगितलं ना, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. असं निर्लेप उद्देशानं जगा. मी माझ्या गुरुदेवांसाठी जन्माला आलो आहे असं समजा आणि माझं काम आहे ते मला करायचं आहे. मग माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत, मला ज्या अर्थी प्रपंच मिळाला आहे याचा अर्थ ती जबाबदारी आहे माझ्यावर. मग ती जबाबदारी मी नीटनेटकी पाळली पाहिजे. बायकोचं संगोपन केलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, मुलांना घडवलं पाहिजे. प्रत्येक शब्द वेगवेगळा आहे बघा. मी काय म्हटलं? बायकोचं संगोपन केलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, मुलांना घडवलं पाहिजे. याच्यासाठी तू जन्माला आलास, त्यासाठी प्रपंच कर. पण हे सगळं करत असताना तुला माया सतत खेचत राहणार. त्यामुळे त्या मायेमुळे तुला वेळ मिळणार नाही. तो वेळ काढायला शिकलं पाहिजे. कारण हे सगळं करतोय ते त्यांच्यासाठी करतोय. एक तुझ्यामध्ये जो दडलेला आहे त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी वेळ ठेव ना. नाही मी नंतर ठेवेन. त्याचा इथलं जाण्याचं टायमिंग संपलं की नंतर तू करून काहीच करू शकणार नाहीस.
त्याची जाण्याची वेळ फिक्स आहे, ती इथं लिहिलेली आहे. तुला ज्यावेळी जन्म दिला त्या भगवंताने त्यावेळी तुझी वेळ निश्चित केलेली आहे. तेव्हा त्या वेळेमध्ये काय करायचं असेल ते कर. नंतर रडूवरडून काहीच उपयोग नाही. नाही तर रडणारे म्हणतातच की मला ते म्हणाले होते तुला अमुक अमुक आणून देईन म्हणून. म्हणाले होते पण आणून नाही दिलं ते आठवतं. तसं नंतर ज्यावेळी तुम्ही मृत्यूक्षयेवर पडलेले असाल त्यावेळी तुम्हाला आठवलं अरे हे माझं करायचं राहिलं, स्वतःसाठी जगायचं राहिलं, तर उपयोग काय नाही. स्वतःसाठी जगणे याचंच नाव आहे परमार्थ. स्वतःसाठी जगायचं म्हणजे स्वतःचे पाय दाबून घेणे नव्हे, डोक्यावर तेल घालून घेणे नव्हे, दुसऱ्याकडून सेवा करून घेणे नव्हे, दुसऱ्यासाठी झिजणे. आता दुसऱ्यासाठी झिजायचं, मग काही लोक म्हणते मी अन्नदान करतो महाराज, मी जाणार आणि पंढरपूरला अन्नदान करणार, हे चला 5 ताटाचं अन्नदान. ठीक आहे, ऐकणारं पण खुश. कुणाकुणाला केलं? नाही, माझ्याबरोबर 5 माणसं होती, बायको होती, आई होती, वडील होते, भाऊ होता आणि मी होतो, आम्ही 5 जण होतो, 5 जणांना अन्नदान केलं. हे अन्नदान होतं का कधी? अरे घरच्या लोकांना जेवू घातलंस आणि त्याला गोंडस नाव दिलंस की मी अन्नदान केलं म्हणून. जो तुझा कोणीही नाही याच्यासाठी धडपडलास, याच्या मुखात घातलंस तर ते अन्नदान झालं. हे यांना जेवायला घातलं तुझी जबाबदारीच आहे. तू कुटुंब प्रमुख आहे, त्यांना घेऊन गेलेलं आहे, त्याला जेवायला घालणं हे तुझं कर्मच होतं. तसं नाही करायचं कधी. काही जण नाहीतर अशी सेवा करतात, हो आम्ही सगळी सेवा केली. काय केली? की जी आपल्या घरची माणसं आहेत त्यांना सगळ्यांचा दर्शन घडवून आणलं ना, मी केवढी मोठी सेवा केली. ही काय मेहरबानी नाही केली, तुझं कर्तव्य होतं ते केलंस. तुझ्या खर्चानं कुणाला कधी तीर्थयात्रेला घेऊन गेलास का की ज्याचा तुझ्याशी काही संबंध नाही? हा, ते नाही केलं, हा ते कर्म कर. मग ते कर्म केलंस, समज तुला शक्य झालं आणि कर्म केलंस, तर ते लक्षात ठेवू नकोस की मी या माणसाला अमुक अमुक ठिकाणी मदत केलेली आहे आणि या माणसानं मला त्याचा फायदा म्हणून ह्या स्वरूपामध्ये दिला पाहिजे. असं जर लक्षात ठेवलंस तर ते पुण्य शून्य झालं म्हणून समज. तर तुला कर्मसन्यासी व्हायचं आहे, दुसऱ्यासाठी जगायचं आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलीने पसायदान मागताना जगासाठी पसायदान मागितलं. सावित्रीनं यमाकडून आपल्या नवऱ्याचे प्राण असे नाही आणले. ज्यावेळी यमाच्या पाठीमागे ज्यावेळी सावित्री लागली, ते यम म्हणाला तू मागे जा, मी तुला काहीही देणार नाही, तू चल मागे, चल मागे चल. आणि तिला बऱ्याच वेळा सांगितलं तू जा जा. ती म्हणाली यम महाराज थांबा ना, मला येऊ दे ना पाठीमागून, मी काय नाही मागणार, माझ्या नवऱ्याबिरवाचे प्राण नको आहे मला. आणि ती चालत राहिली चालत राहिली चालत राहिली. तिची ती तपस्या बघून यम महाराज म्हणाले बघ बाई प्रसन्न झालो, पण एक लक्षात घे की नवऱ्याचे प्राण सोडून तुला काय मागायचं असेल ते माग, मी देणार. ती म्हणाली यम महाराज मी यातलं काहीच मागणार नाही, पण मला असा वर द्या माझ्या सासऱ्याला त्याच्या नातवाचं तोंड बघू दे. यम महाराज म्हणाले बरं झालं, खुंटी वाचून खोकला जातो, एवढंच मिळणार ना, ह्याच्या पुढे मिळणार नाही. ती म्हणाली परत काहीच मागत नाही. मग यम महाराज म्हणाले तथास तू, म्हणजे तुझ्या इच्छेसारखं होईल. आता तुझ्या इच्छेसारखं होईल म्हणाले. यम महाराज म्हणाले आपली जबाबदारी संपलेली आहे, निघूया आपण. ती पाय सोडायला तयार नाही. यम महाराज म्हणाले आता काय झालं? म्हणाले बोललेत तथास तू, म्हणजे तुझ्या इच्छेसारखं होईल, ते पूर्ण करा ना शब्द. काय पूर्ण करायचे? तर तुम्ही मला काय वर दिलात? माझ्या सासऱ्याला त्याच्या नातवाचं तोंड बघायचं आहे. माझा सासरा आंधळा आहे. बरं ठीक आहे ठीक आहे, तू फसवलंच बाई मला. माझा सासरा आंधळा आहे ना, म्हणजे तुझा सासरा आंधळा आहे ना, ठीक आहे दिली दृष्टी, जा येईल दृष्टी. सासऱ्याला दृष्टी आली. आता दृष्टी आल्यानंतर सासऱ्याला नातवाचं तोंड दिसलं पाहिजे. बरं ठीक आहे नातू पण देन जा. ओ यम महाराज कसं काय देणार तुम्ही? माझ्या सासऱ्याला दुसरा मुलगा कोणी नाही आहे. माझे हे जे आहेत ती एकुलती एकच आहेत आणि त्याचा प्राण तुमच्या हातात आहे. तो जोपर्यंत जिवंत होत नाही, मी पतिव्रत आहे.
मग यम महाराजांच्या लक्षात आलं फारच गडबड झालेली आहे, ही बाई इतकी हुशार निघाली की असं फिरवून मागितलं पण मूळ उद्दिष्ट तिनं साध्य केलं. मनानं विशाल वागा, दुसऱ्यासाठी जगा. ज्या दुसऱ्यासाठी जगता त्यावेळी त्या विश्वातील तुम्ही घटक असता, सुखी होता. कर्मसन्यास जो आहे तो हाच कर्मसन्यास आहे की तुम्ही प्रापंचिक लोकांनी काय केलं पाहिजे, आपलं प्रपंच सांभाळत असताना समाजासाठी आपलं दायित्व आहे, समाजासाठी जगलं पाहिजे. आणि जगत असताना समाजासाठी जे आपण करणार लक्षात ठेवायचं नाही. एकदम सोप्या भाषेत सांगितलं, जे ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं आहे ते अजून सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केला ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेनं. त्यांनी जी बुद्धी दिली, त्यांनी माझ्याकडून जे वधवून घेतलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, प्रपंचासाठी वेळ द्या, कुटुंबासाठी वेळ द्या. हे सर्व करत असताना त्यातून तुमच्यासाठी वेळ काढा. तो तुमच्यासाठी वेळ काढणं म्हणजे समाजाची सेवा करणं. मग ती आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून असेल की अन्य मार्गातून असेल. आणि ती सेवा केल्यानंतर यचकिंची ती काया वाचा मन लक्षात ठेवायचं नाही. आपलं काम झालं, आपण केलं काम, समजून जायचं की शरीर त्याच्यासाठी योजलं होतं भगवंतानं, ते काम करून घेतलं, मोकळं व्हायचं. याचं नाव आहे कर्मसन्यास. ते हा कर्मसन्यासाबद्दल अजून भगवान कृष्ण अर्जुन काय उपदेश करतात ते पुढच्या रविवारीच ऐकावं लागेल. म्हणून आता आपल्याला सगळ्यांना इथं थांबावं लागेल. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.